माझं नाव दीपक अरुणपूरकर. मी विसापूर येथील रहिवासी असून तालुका येवला जिल्हा नाशिक. मे महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात 18 दिवस सलग पाऊस झाला. त्यामुळे आमच्या शेतामध्ये ओलावा भरपूर आला. मी महागड्या बियाण्यांचा वापर करून 3 एकर क्षेत्रामध्ये मक्याची लागण केली. लागण केल्याच्या नंतर तिची उगवण क्षमता पण एकदम व्यवस्थित होती. नंतर त्याच्यावर खोडकिडीचा, अळीचा प्रादुर्भाव झाला. मी औषधांची फवारणी पण केली, पण मला पाहिजे असं काही रिस्पॉन्स मिळेना. त्याच्यामुळं मी असा निर्णय घेतलाय की मी या मक्याचा खर्च, औषधांचा, फवारणीचा, काढणी, कापणीचा खर्च मला काही परवडण्यासारखा नव्हता. त्यामुळे मी 3 एकर क्षेत्रावर रोटाव्हेटर मारण्याचा निर्णय घेतलाय. इथं शेतकऱ्यांची खूप बिकट अवस्था आहे. त्यामुळे शासनाने कुठेतरी यांची दखल घेतली पाहिजे शेतकऱ्यांची, असं माझं एकच म्हणणं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.